लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार, या महिलांना नाही मिळणार योजनेचे पैसे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामागं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचं मानलं जात आहे. या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य हे मिळालं असून निवडणुकीतील विजयाचं श्रेयही महायुतीनं या महिलांना दिलं आहे. निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीनं योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासनही दिलं होतं. ते आता पूर्ण करण्याचा निर्णय घेतला जात आहे. तथापि सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जदारांसाठी कठोर तपासणी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय हा घेतला आहे. 2 कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर आता सरकारकडून हे सुनिश्चित केलं जाणार आहे की लाभ फक्त पात्र महिलांपर्यंतच पोहोचतोय ना. ही प्रक्रिया आर्थिक सहाय्य वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि खोटे दावे करणाऱ्यांना दूर करण्यासाठी आखली गेली आहे. तपासणीचे प्रमुख निकष: उत्पन्नाचा पुरावा. लाभ घेण्यासाठी अर्जदारांना वार्षिक 2.5 लाखापर्यंतच्या उत्पन्नाचा पुरावा हा सादर करावा लागेल. आयकर प्रमाणपत्र. आयकर भरलेल्या अर्जदारांची छाननी करून अपात्र ठरवलं जाईल. वाहन व मालमत्तेची मालकी. 4 चाकी वाहनधारक व 5 एकरांपेक्षा जास्त जमिनींच्या मालकांना या योजनेसाठी अपात्र मानलं जाईल. कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा. एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 महिलांना या योजनेचा लाभ हा घेता येईल. निवृत्ती वेतनधारक. निवृत्ती वेतन मिळवणाऱ्या महिलांवरही अतिरिक्त तपासणी होईल. तपासणी प्रक्रियेत समाविष्ट टप्पे: कागदपत्राची पडताळणी. अर्जदारांनी दिलेल्या कागदपत्राचं क्रॉस तपासणी केली जाईल. फील्ड व्हेरिफिकेशन. अधिकाऱ्यांकडून लाभार्थ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल. डेटा मॅचिंग. अर्जदारांच्या कागदपत्राची आधार, आयकर रेकॉर्ड आणि मतदार याद्यांसारख्या डेटाबेसची तुलनाही केली जाईल. तक्रार प्रणाली. लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी नागरिकांसाठी हेल्पलाईन किंवा ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात येईल. स्थानिक प्रतिनिधींची मदत. पडताळणी प्रक्रियेत पंचायत किंवा नगरपालिका प्रतिनिधींना सामावून पारदर्शकता आणली जाईल. तपासणी कोण करणार? या प्रक्रियेत राज्य व स्थानिक सरकारी अधिकारी, ज्यामध्ये जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी या योजनेच्या तपासणीची जबाबदारी सांभाळतील. तसेच महिला व सामाजिक न्याय विभाग तपासणीचं नेतृत्वही करेल. अशीच नवीनतम माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.